हे आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव। अनेक संघर्षमय क्षणांना सामोरे जात एखादी व्यक्ती उत्तुंग शिखरावरती जाते आणि ती उत्तुंग शिखरावरती जाऊन असं काम करते की ती एक आदर्शवत प्रेरणादायी ठरते आहे। असेच आपल्या सावंतवाडी मधले आबा होटकर हेही नाव तितक्याच ताकदीने घ्यावं लागेल। कॅटरिंग असेल, पर्यटन असेल किंवा हॉटेलिंग व्यवसायामध्ये असेल, त्यांनी आपली किमया दाखवलेली आहे। अगदी म्हणजे अत्यंत छोट्या छोट्या उद्योगातून त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात करत एक संघर्षमय जीवन जगलं आणि या जीवनातून एक स्वतः यशस्वी उद्योजक बनण्याचं त्यांनी सामर्थ्य दाखवलं। मॅनेजमेंट गुरु अशी त्यांना एखादी पदवी द्यावीच लागेल, कारण या व्यवसायाचा संबंध हा मॅनेजमेंटशी येतो आणि ते त्या मॅनेजमेंट मधले ते गुरु आहेत यात काही शंका नाही। आबा होटकर यांनी आपल्या कर्तृत्वाने आपलं नाव अनेकांच्या मुखात नेलं। जिद्द, सचोटी याच्या माध्यमातून आबा होटकर हे नाव मोठं बनलं आणि याचमुळे आबा होटकरांचं हॉटेल या ब्रँडवरती ते हॉटेल चालवतात। म्हणजे अन्य कुठलंही नाव न लावता आबा होटकरांचं हॉटेल इतकी आपुलकीची हाक ते खवय्यांना देतात आणि ते हॉटेल सावंतवाडीमध्ये आहे। या संपूर्ण त्यांच्या प्रवासाचा यशोगाथाचा आपण आज या निमित्ताने वेध घेणार आहोत आणि आज आपण त्यांच्या सोबत आहोत। त्यांच्या हॉटेलमध्ये आपल्या सोबत आहेत आबा होटकर या जे त्यांचे सौभाग्यवती आहेत अनुजा होटकर आणि त्यांची मुलगी आहे जी ऍडव्होकेट होणार आहे प्रणिता होटकर। या कुटुंबासोबत आपण आहोत आणि या संपूर्ण त्यांचा जो प्रवास कसा काय होता हा आपण जाणून घेणार आहोत। आबा मला पहिलं सांगा, खरं तर म्हणजे तुमची ही सुरुवात कशी काय झाली? आज तुम्ही हॉटेल व्यावसायिक आहात, कॅटरिंगचे मालक आहात, ही सुरुवात कशी काय झाली? ज्यावेळी आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून काम करत गेलो, शाळेतून जाऊन ज्यावेळी काहीतरी आपल्या कुटुंबाच्या हातभार लावण्यासाठी ज्यावेळी आम्ही काम करत गेलो, त्याचवेळी आम्ही 10वीचा पेपर मी बरोबर 2 वाजता टाकला शेवटचा आणि 3 वाजता मी एका चारच्या गाडीवर कामाला काय लहानपणापासून 2 रुपये तिथं पगार होता। आमच्या एका शेजाऱ्याने सांगितलं होतं की बा तुला चारच्या गाडीवर ठेवतो, काय तू 10वी परीक्षा दिलीस की राहिलं का मग तुला दाबडतो मी चारच्या गाडीवर कुठेतरी काम बघतो म्हणून मी चारच्या गाडीवर मी 2 रुपयासाठी काम करत होतो। पूर्ण बाजारपेठेत मी चहाचा व्यवसाय, चहाच्या हातात कितली आणि ती ग्लास घेऊन पूर्ण त्यावेळी व्यवसाय करत होतो। त्याचवेळी मी चहा कसा करायचा, म्हणजे तो घोटायचा किती वेळा घोटायचा, किती बा तो ड्रॉप टाकायचा हे त्याच्याकडनं शिकलो। त्या माध्यमातून ज्यावेळी जात असताना बाकीची इतर कामे, कारण परिस्थितीनुसार आम्ही, कारण वडील आमच्या इकडे चांगले व्यावसायिक असल्यामुळे पहिल्यांदा बाजारपेठेत आमचा मान सन्मान होता। त्यावेळी कोणतरी विचारलं आमचं नाव काय, चहा कोणाला देताना तरी तो नाव काय, तर प्रदीप कोटकर एवढंच नाव सांगायचं, मतलब वडिलांचं नाव सांगायचं नाही, कारण वडील त्यावेळी तिथं एक प्रख्यात व्यापारी म्हणून होते।
व्यावसायिक म्हणून होते, बांधकाम व्यावसायिक व्यापारी म्हणून ते काम करायचे. मग मधलं नाव आम्ही सांगायचं नाही काय. पण नंतर आमच्या बंधुराजाने आम्हाला नारळाचं दुकान, आमचा पहिल्यांदा जो व्यवसाय होता त्या तिथं आम्ही थोडा दिवस नारळाचा व्यवसाय केला. त्यात आम्ही परिस्थितीला लॉस झालो. लॉस झाल्यानंतर आम्ही कुठेतरी गोव्यात कामाला गेलो, चौगुले म्हणून, जे आमचे वास्कोचे जे मुलगा, तिथं आम्ही जी वरची लेवलची जी उच्च लोक जे जीवन जगतात ते बघितलं. आणि त्यानंतर आम्ही इकडे सावंतवाडीत ज्यावेळी पुन्हा आलो काय, त्यावेळी आमच्या मित्राच्या दुकानात आम्ही उभं राहायचो. त्यावेळी एक दिवस शनाई तलाटे म्हणून आमचे जे होते, त्यांचे तुला चहा करू घेता का, म्हटलं होय मग चहा करू घेता काय. म्हणून आम्ही मग त्याने आम्हाला तहसीलदार कॅटरिंग म्हणून दिलं. एका गॅरेजच्या शेडमध्ये आम्ही लहानशा जागेत आम्ही गॅरेजच्या शेडमध्ये चहाचा एक व्यवसाय सुरू केला काय. पहिल्यांदा आमचा 31 रुपये धंदा झाला त्या दिवशी काय. लोकांकडून उद्या ते आणले घरात स्टोव्ह, म्हणजे 8 दिवस घरात माहीत नव्हतं की मी कॅन्टीन चालवतो, तहसीलदार कॅन्टीन घेतलेलं आहे त्यांना माहीत नव्हतं, घरात कोणाला माहीत नव्हतं. मग आम्ही त्याच पैशातून जसं जसं जायचं तसं इगळ तोडण्याकडनं बकप बशी ग्लास, नंतर घरातनं पातळ उसळ भाजी घेऊन जायची काय. थोडे दिवस आमच्या भावंडाने आम्हाला मदत केली. आता व्यवसाय वाढत वाढत जात असताना त्याच माध्यमातून तिथं तहसीलदार कॅन्टीनमध्ये लोक यायचे ऑफिसमध्ये काम करायला. इतके 15 दिवस कशा घेतात विचारला, त्यांचं काम काहीतरी त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत करून दिला. घरात आमच्या राजकारणाची ओढ असल्यामुळे, सामाजिक कार्याची ओढ असल्यामुळे तो अगोदरच आमचा पिंड होता, तो आम्ही त्या माध्यमातून सुरू करत गेलो. म्हणजे लोकांची कामं त्या माध्यमातून करू गेलो. त्यामुळे त्या 12 वर्षाच्या काळात तहसीलदार कॅन्टीन 12 वर्ष चालवलं. तर त्या काळात 12 वर्षात आम्ही सामाजिक कामं त्या माध्यमातून केलं. प्रशासन कसं चालतं काय, कुठची कामं कशी केली जातात ही समजली, तो अनुभव होता काय. त्यानंतर आम्ही 12 वर्षानंतर पूर्ण शिवसेने सत्ता झुणकावर केंद्र हे आमच्या दुसऱ्या एका मित्राला गेलो काय. त्याने तिथे कॅन्टीन सुरू केलं. त्या कॅन्टीन नंतर दोडामार्ग तालुका झाला. ही सगळं ज्यावेळी माहीत नव्हतं, त्यावेळी जो कसा व्यवसाय करा, व्यवस्थापन कसं असतं ते माहीत नसल्यामुळे आम्ही त्या धंद्यात लॉस झालो. नंतर आम्ही काय तो धंदा आम्ही बंद केला काही कारणास्तव. आणि 2001 ते 2012 पर्यंत आम्ही पूर्ण लोकांकडे परत काम करायला लागलो. मालकाचा परत नोकर झाला, परत लोकांकडे काम केलं. तो अनुभव पाठीशी घेऊन नंतर ज्यावेळी आमच्यातून आमचे राणे महाराज, सद्गुरू राणे महाराज यांच्या माध्यमात ज्यावेळी आम्ही आलो काय, सद्गुरूच्या माध्यमात ज्यावेळी आलो त्यावेळी आम्ही पुन्हा एकदा सगळं आमची व्यसनं जी होती, दारू मी प्यायचो, ती व्यसन बंद झालं माझं काय. आणि नंतर आम्ही तो व्यवसाय सुरू केला पुन्हा. तो त्यावेळी ठरवलं की बा एखादा व्यवसाय सुरू करताना बा कसा करावा, बस बा लायसन काढलंच पाहिजे, रिटर्न फाईल केलीच पाहिजे, त्याच्यानंतर धंदे सुरू करायचे. बारीक बारीक नंतर ऑर्डर यायला सुरुवात केला. आणि नंतर ज्यावेळी मी समज बा आजच्या जगात लोकांना क्वालिटी, क्वांटिटी आणि सर्व्हिस दिली चांगली तर लोक पैसे देतात काय, हे ज्यावेळी समजलं. कारण आजचं जग हे अपडेट पूर्ण आहे, प्रत्येक वेगवेगळं हे बदल घडत राहतो. त्या बदलाप्रमाणे जर आपण वागलो काय तर लोक आपल्याला नक्कीच ऍक्सेप्ट करतील. आणि जे पण 10 वर्ष 12 वर्ष आपलं गेलेलं नाव आहे ते पुन्हा एकदा आपण आणू शकतो, मूळ पदावर आणू शकतो. कारण नाव कमवायला वेळ लागतो, गमवायला क्षणात आपण घालू शकतो. हे न करता आतापर्यंत नाव टिकवलं पाहिजे, कुठेतरी आपण त्या व्यवसायात व्यवस्थित केलं पाहिजे. कारण कॅटरिंग हा व्यवसाय असा नाही की कोणी भाजी भाकरी विकावी. कॅटरिंग ह्याच्यात खूप परिस्थिती बदलत गेलेली आहे, खूप आता अपडेट झालेले आहेत सगळे धंदे व्यवसाय. प्रत्येक धंदा व्यवसाय अपडेट होत गेलेला आहे आजच्या जगात. किंवा तुमच्या सोशल मीडियातून म्हणा किंवा काय म्हणा, व्यवसाय आता फुलत गेलेले आहे. त्याने आपण मी चालत गेलो. प्रत्येक लोकांना जे काय काय पाहिजे ते त्याला देत गेलो. कारण लोकांना जर आपण लोकांना आता एखादी पार्टी आपल्याकडे आली, त्याला बा 1 लाखाचं काम आहे, त्याने बा बाबा करणार 1 लाखाचं काम त्याला दिलं काय, तर आपण त्याला बा 1.5 लाखाचं काम कसं लोकांना दिसेल, बाकीच्या येणाऱ्यांना काय, आपण त्यांच्यासाठी काम करत असतो. लोकांसाठी जे गेस्ट येतात त्यांच्यासाठी काम करायचं, त्यांच्यासाठी आम्ही काम करत गेलो. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त लोकांकडून रिस्पॉन्स मिळायला लागला प्रत्येक वेळी काय. बा आबाकडे काम दिला का, आपल्याला काळजी करूची गरज नाही काय. रोज एक आपुलकीचा शब्द लोकांपासून येऊ लागलो. मग आम्ही त्याच्यापासून जास्तीत जास्त लोकांना देण्याचा प्रयत्न करत गेलो काय. बाबा कुठच्या हॉटेल मॅनेजमेंट नाही केलं किंवा कोणाकडे काम नाही केलं त्यावेळी कॅटरिंग मध्ये, तरी पण बा
जी घरातनं जी शिकवण होती मालवणी जेवण, कारण आज मालवणी जेवणाला जी किंमत आहे ती ह्या जगात कुठेही किंमत दुसऱ्या फूडला नाही, त्या जेवणाला नाही. काय चायनीज म्हणा किंवा इंडियन म्हणा किंवा कुठच्या जेवण आपलं जो आयटम आहे हो आपणा काहीतरी सत्व देतात, चांगला देतात. म्हणजे ती मग नाचण्याची भाकरी असू दे किंवा ती वडो असू दे किंवा ती प्लेट असू दे, त्याच्यात आपणा ह्या होणार नाही, त्याला आपल्याला चांगली सत्वाच मिळतं, चांगली क्वालिटी मिळतं आपल्याला त्याच्यापासून. म्हणून आम्ही मालवणी आयटमात आम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊन लोकांना देण्याचा प्रयत्न करीत केला प्रत्येक वेळी. नक्की नक्की. जसं तुमचं व्यावसायिक जीवन सुरू होतं तसं थोडंसं राजकीय क्षेत्रातही तुम्ही काम केलं. त्याशिवाय कोटकर म्हटल्यानंतर सावंतवाडीत एक दबदबा होता. तसंच गोव्यामध्ये देखील तुमचे जे आहेत नातेवाईक ते गोव्यामध्ये पेडण्यामध्ये कोटकरांचं राजकीय वर्चस्व आहे, नावांचं देखील होतं. तो काय काळ होता त्यावेळेचे, म्हणजे अगदी बाळासाहेबांशी तुमचे चांगले रिलेशन्स होते, संबंध होते. आम्ही ज्यावेळी शिवसेनेत म्हणजे 1986 साली मी 27 साली 10वी झालो, पण 86 सालापासून मी शिवसेनेचा मला आवड होती. कारण अन्यायाविरुद्ध जे लढण्याची जी आमची पहिल्यापासूनची बाळासाहेब ठाकरे आम्ही नाव ऐकून होतो किंवा तरी टीव्ही भाषण ऐकायचो, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही कुठेतरी 4 लोकांच्या घरात काय. आणि काही आपल्या कोकणातली जी माणसं आहेत काय ती शिवसेनेत आहेत त्यावेळी होती, ती यायची इकडे मुंबईतली कोणतरी त्यांच्या काहीतरी गोष्टी सांगितल्या की आम्ही एकदम वहा. म्हणून आम्ही 86 सालात 27 सालात मी मुंबईत गेलो एका मित्राकडे, फणस जे जातं वटपौर्णिमेत त्यावेळी गेलो. त्यावेळी मुंबईत इथून 2 रुपये 60 पैशांना 8 फणस घ्यायचे आणि ते तिकडे मित्रांबरोबर विकायचं काय. त्यावेळी आम्ही इकडे बाळासाहेब ठाकरे होते, मग आम्ही आज भेटायत म्हणून आम्ही त्यांना जायला सांगितलं बाकीच्यांना. आणि आम्ही 2-3 जण होतो काय ते त्या समोर फुटपाथवर राहिलो काय, केव्हा तरी आम्हाला घेतील आतमध्ये, केव्हा तरी आतमध्ये घेतील काय. आणि त्यांना पोलिसांना जाऊन सांगायचं आमचं बाळासाहेबांना भेटायचं, आम्ही सावंतवाडी आम्ही शिवसेनेत काम करतो. आणि पण त्यावेळी आमची ओळख नव्हती तेवढी ना काय, म्हणून आम्ही बाळासाहेबांकडे गेलो. ते आणा त्यांना आमच्या नुसतं साधं शरड होतं काय भेटले. त्यावेळी आमच्या हात ठेवला. त्यावेळी आम्ही त्याच वेळी ठरवलं की कोणतरी बा सद्गुरू तुमच्या हात ठेवल्यासारख्या वाटलं. त्यावेळी आम्हाला वाटू नाही सद्गुरू विद्गुरू असं काय माहित नव्हतं, पण त्यावेळी ह्या वाटतं फक्त मला वाटतं काय. त्यानंतर आम्ही ज्या सावंतवाडीत गेलो त्या शिवसेनेत आम्ही काम केलं. ज्यावेळी सत्ता येईल त्यावेळी फळात टाकून मिळू ना, म्हणून आम्ही राष्ट्रवादी प्रवीण बँकेकडे कामात करू. राष्ट्रवादीचा जन्म झाला त्यावेळी त्यांच्या मार्फत काम केलं. राष्ट्रवादी उपाध्यक्षपर्यंत आम्ही काम केलं. जसं तुमचं बाळासाहेबांशी एक आशास्थान होतं, श्रद्धास्थान होतं, तसं तुम्ही मला उल्लेख केला की परमपूज्य राणे महाराजांशी तुमचं संपर्क सानिध्य आला. तो काय होता आणि त्यांच्यामुळे काय तुम्हाला म्हणजे आज जे आम्ही आहोत पूर्णपणे आणि ह्या व्यवसायाशी जे निगडीत आहोत आमचे सद्गुरू राणे महाराज पहिल्यांदा मी साहेबांचा बघतो. म्हणून मी दारू पिले त्यावेळी माझ्या बॅट मध्ये, तरी मी म्हणे की माका सद्गुरू केव्हा नाका भेटतो नाही तोंडातच सद्गुरू आहे नाव होतं. आणि आमच्या तोंडकरांच्या मार्फत आमचे गुरुबंधू त्यांच्यावर पण आम्ही सगळे मठात जेवण करून घेते का आम्ही जाऊ ते 50 रुपयाचे असे ते जाऊ. त्यावेळी आम्हाला सद्गुरू बिद्गुरू काय माहित नाही काय. म्हणजे एक दिवस आम्ही त्यांना म्हटला नमस्कार आजोबा राणे महाराजांना म्हटलं. अरे म्हटलं मठात काम करते तुमच्या जेवण वगैरे करते. त्यावेळी त्यांच्या ना माझी बायला पोरात पोच नाही ना काय, आणि माका तुझी गरज नाही, तू काही काम करू नको काय, नाका तू सांगू नको आता काय. ज्या अस्सल गाडी घालून जे ज्या याच्यात सांगितलं शिव्या म्हणजे आशीर्वाद त्यांनी सांगितलं. तसं आमच्या लक्षात दिला की बा. आणि थोड्या वेळ मला ज्यावेळी शांत झाले तेव्हा हो कोटकर म्हटलं. त्याच वेळी समजलं की जर स्वामी समर्थ प्रत्येकाला हो म्हणून काय, जर यांच्यानी जर हो म्हटल्याने तर माझं सद्गुरू असतं. आणि तसून आम्ही त्यांच्या जाऊ मिसळू केली. पण त्यांच्या इतकं प्रेम गेलो की आज आई वडील देऊ शकणार नाही. म्हणून आम्ही आईच्या नंतर मी सद्गुरू म्हणतोय. मी घरचे कामा करताना मी पहिला आई नमस्कार करतोय आणि नंतर मी सद्गुरूच्या जीवा सगळा टाकतो. मी किती मोठे पाहिजे ते प्रोजेक्ट असले आज तरी मी जे, कारण नाका माहित होता की मी जर
दारू सोडल्यानंतर माझा वय आज 47. 7 वर्षात म्हाका झाली. 40व्या वर्षी मी त्या सानिध्यात आजोबांच्या 7 वर्षात मी एवढा करू शकलो नसते. म्हाका नक्कीच 30-40 वर्षा लागली असती. पण एखाद्या व्यक्ती म्हणजे जो जर शिकार जरी इल्लो असतो आणि त्याच्या आर्थिक जरी पाठबळ सगळा असला तरी तो आणखी 20-25 वर्षा लागतात. त्यांच्या जीवावर आमका प्रत्येक गोष्ट ही मागूची लागाक नाही. ज्यावेळी आमच्या मनात इच्छा होईल त्यावेळी ते आमका कोण ना कोण माणूस उभो करेल. आमच्या घराच्या वास्तूच्या बाबतीत म्हणा, शेवटी आमका त्यांच्याने घर दिला. काय 20 लाखाचं घर आमची लायकी नसताना आमका 20 लाखाचा घर तरी मिळून दिला. त्यावेळी विकासबाई आमका जे आमचे त्यांच्याने आमका साथ दिली. बँकेचं कर्ज दिलं, ताबडतोब आमका सगळा व्यवस्थित दिला. आणि अजूनही आम्ही त्यांच्याशिवाय वा राणे महाराजांना भेटल्याशिवाय तुमचंही काम सुरू करणार नाही. म्हणजे ईश्वरी अधिष्ठान महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे तुमच्या म्हणजे तुमचं जे वाचन आहे ते ग्रंथ वगैरे आणि संस्कृतीवरती तुमचं एक प्रकारचं आवड आहे, रुची आहे, हे जाणवतं तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये. तुम्ही ग्रंथ देखील बरेचसे वाचताय, ते काय ऐकून? म्हणजे कसं पहिल्यांदा आमचे वडील जे होते ना ते आजीवन श्रीरामाचंद म्हणजे सभासद होते. त्याच वेळी ज्यावेळी आम्ही एखाद्या वेळी आम्ही चढायला गेलो तर आम्ही सुद्धा सभासद त्याच्यात आहोत. असं त्यामुळे पुस्तक होतं. त्या मोठा पुस्तक म्हणजे जास्त काहीतरी बाहेर लिहिलं असतं. मग त्या पुस्तक आणि वाचून नंतर आमका आवड झाली की बा हे खंड वाचायचं, तो खंड वाचायचं, ऋग्वेद काय असता, धर्मसिंधू काय असतं, ज्ञानेश्वर आमच्या शिक्षा खूपच्या ग्रंथांच्या आधारावर झाली. तुकाराम महाराजांनी आता कुठची पुढे येईल काय म्हणजे एक संशोधन काही वाचू का वाचन मला आणल्या मला तर आपण शिक्षण आपला कमी झाला. मग आपण वाचन जास्त करू आहे. मग ह्या जगात पाकशास्त्र पहिला, नंतर बाकीची शास्त्र लिहिली. म्हणून आता मी थोडीफार वास्तुशास्त्र म्हणा, अंकशास्त्र म्हणा, रेखीशास्त्र म्हणा, जे काय ती शास्त्र आहोत कोणतरी लिहून घेतलं काय. आज धर्मसिंधू ग्रंथ काय म्हणतात की तुम्ही चालीरीती, धर्माची रीती किंवा काय जे असेल काय हे जुने रीती तुम्ही बाजू करू शकतात. सायन्सचा आधार घेऊन बदलायचे झालेली रीती आहोत काय ते तुम्ही बदलू शकता. तुम्ही त्या धर्मसिंधूप्रमाणे वागा असं म्हणणं ना. त्यावेळी त्या बदलानुसार काय जो घडत जातात त्यानुसार तुम्ही ते बदल घडाय. आणि या भगवद्गीतेत पण नाही. भगवद्गीता केव्हा तरी लिहिली गेली पण त्याचा आधार आज सगळ्यांका गेलो. सगळ्या कुठच्याही जगात गेल्या तरी भगवद्गीतेचा आधार सगळा होता. म्हणून आपले काही जे यशस्वी उद्योजक आहोत किंवा आपल्या देश जगात कोकणात सिंधुदुर्गात आपल्या माझगावातले सुद्धा चांगले वरच्या लेवलवर मोठमोठ्या म्हणजे लेखक म्हणा, साहित्यिक म्हणा. सावंतवाडीची आमची साहित्य नगरी प्रत्येक जण खरी ना कसून आमची सावंतवाडी तयार झाली. तुमका एक माहितीसाठी गोष्ट सांगते की संत परंपरेतले जेवढे संत आहोत या आजूबाजूच्या जिल्ह्यात ते पहिले बॅरिस्टर नागपूर होता ते वड होतो थंय येऊन बसत. म्हणजे मियासाहेब म्हणा, भारती महाराज म्हणा, साठव महाराज म्हणा, राहुल महाराज सगळे जेवढे जे संत झाले आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या अधिष्ठानता होता थंय येऊन बसत सगळे पहिल्यांदा. आणि नंतर ते त्यांचं उद्धार झालं ते करून झालं. म्हणून बघा तुमका खायच्या गोष्टी आपण त्यात राम नाही एक उल्लेख गेलो आपल्या ह्याच्यात मालवणी भाषेत. पण प्रत्येकानं कोणी असेल तिने राम आमका ह्याच्याने पण आजोबाने पण त्याच सांगितलं काय अरे माझं वेळाने फोटो काढ शूटिंग फोटो काढताना काय माका फोटो काढायचे लोक सांगितले जायत नाही घेत काय पण मी काढी द्यायचे फोटो काय ते माका वेळाचे फोटो बनवले पाहिजे. हे तर मळाला शेवट येला का तर शाबणात धूप मळ जावं होईल का तर ते काय सांगितले नंतर आमका काढा की काय तू कोणाचा तू कसं सामान लायचं रे काय तुम्ही कसं सामान लावता म्हटलं आम्ही सांगू आम्ही जायचो लाईट बॉ कसं वासाचं साबण लायचं असं काय पण नंतर काढा की नंतर मला ती जी म्हणा आणि विचार ते काढून टाकू हे मग त्याच्यासाठी काहीतरी नाव घेऊ मग ते वाजव मी माका मंत्र दिनात ना शेवट टांका मी विचारला माका मंत्र दिनात ना गुरुमंत्र गुरु ज्यावेळी मंत्र देतात त्यावेळी तो शिष्य तो ह्याच्या गेलो जागा गेलो मान घेतो पण नाका न आवडण्याआधी तो मंत्र दिले गुरुमंत्र दिले. मी टुरिस्टच्या माध्यमातून ज्यावेळी जाय ना विठ्ठल मंदिराकडे लोकांना घेऊन आम्ही गाडी येतो त्या पंचगंगे लोकांना सांगू विठ्ठल बाबा तुम्ही भेटा कारण तो हाण्यावर होतो सांग म्हणते पण त्याच्यानंतर माका दिलो तो विठ्ठलाचं
मंत्र दिले, त्या देवतेचं मंत्र दिले. नंतर मला कळला की तो गजानन महाराजांकडे गेला त्यावेळी कळला त्यांचे मंत्र तोच असा, त्यांच्याकडून दिलेला मंत्र तोच असा, आकाश दिलेला तोच मंत्र. एकूणच या सगळ्या म्हणजे प्रवासामध्ये सद्गुरूंचं सहभाग लागणार सगळी प्रवासामधली चढावळीत आपण बघितलं तर हे सगळे म्हणजे एक प्रकारची परीक्षा होती आणि या परीक्षेतून एक आपण म्हणजे अनुजा कॅटरिंग पर्यंत तुम्ही पोहोचला. तो म्हणजे एक प्रवास अत्यंत म्हणजे प्रेरणादायी आहे. आणि अनुजा ह्या 24 नक्षत्र मानला जातं आणि त्यात कॅटरिंगचा व्यवसाय तुमचा सुरू झाला. तो कशा पद्धतीने? पहिल्यांदा लहान लहान ऑर्डर योग सुरू केले. जेवणाची चवळी आमका आईने आमच्या शिकवली होती, मालवणी जेवण कसा होता. पण त्यानंतर आम्ही थोडं जेवण आम्ही करून ज्यावेळी सुरू केला त्यावेळी ही आमची खेड्यातली आम्ही माझी बायको ती काय फक्त काय घोडे मुका कोंबडीशी तितके त्यांना माहिती होती किंवा केव्हा तरी वर्षाने एखादं कोंब मागतो. पण हय त्यांना आम्ही स्वतः माझ्या हातात मसाले कसे घालूचे, ते कसे घालूचे, फातरी गोळी कशी वाटायची, ही मग ती मिक्सरात खायच्या कशा पद्धतीने वाटू होईल ह्याच्यावर मी बारीक अभ्यास केली. खायच्या गोष्टी तो ऍटम ज्या पदार्थ बनायचा तो लक्ष द्यायचो. माशाची कढी ती ग्रेव्ही ठीक होईल, पण त्याचा वाटर बारीकच व्हाया. काय सुक्या मटणात पदार्थ धर व्हाया. उसळ वाटण्याची उसळ वेगळी, वाटण्याची आमटी करताना वेगळी करू, उसळ करताना वेगळी करू, वडे करताना ह्या पद्धतीत जाऊ होईल. जी ह्या डोक्यांचे मसाले होते ना ते मी त्या पद्धतीत केले आणि शिकले नाही आईकडून थोडे मसाले. नंतर माझ्या वाचनातून जरा शिकलोय. नंतर मी टूरच्या माध्यमातून लांब लांब ज्यावेळी गेलोय काश्मीर आज फक्त सियाचीनाक जाऊ नाही काय, कारण मला पास नाही होतो तिकडे जाऊन. बाकी भारताची बॉर्डर मी पूर्ण राजस्थान म्हणा, केरळ म्हणा, काश्मीर म्हणा हे म्हणून मी रवळते तिकडे. म्हणजे डिकेटिव्हच्या माध्यमातून कणकवलीची टुरिस्ट होती, टुरिस्ट संस्था होती त्यांच्या माध्यमातून असं जेवण आम्ही करतो. आज आम्ही कल्चर आर्टच्या माध्यमातून काम करतो. डेक्कन जेवढेसे आपल्या सावंतवाडीत येतात दरबारात आज आम्ही नेमका 3 वर्षात झाली. 3 वर्षानंतर कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावर साईन म्हणजे त्या 3च्या आम्ही ऑर्डर मारतो. आणि आज आम्ही तुमका खयची हॉस्पिटॅलिटी म्हणजे वरच्या लेवलची जी हॉस्पिटॅलिटी म्हणतो काय 3 स्टार पर्यंत आम्ही ती देऊ शकतो. म्हणजे टेबल सेटअप म्हणा काय. आज आपण कोल्हापूर किंवा गोव्यातून येणारे किंवा बाहेरचे जे कॅटर रेकॉर्ड झाले येणारे त्यांना पूर्ण सामान जेवढा लागतात तेवढा आता आम्ही तुमच्या जाग्यावर पुरवठा. म्हणजे बा 200 टेबला मागली, लाईट 100च्या घरात मागली किंवा जे वरचे जी मोठे जे होते कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे प्रोजेक्ट होतो आपल्याला इव्हेंट होते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे त्यांच्या आता कोल्हापूरच्या जीवावर अवलंबून राहावं लागणार नाही किंवा गोव्याच्या जीवावर अवलंबून हय उपलब्ध सगळे आपण सिंधुदुर्गात दिलेल्या सगळे सुखसोयी दिले. अनुजा हे नाव तुमच्या पत्नीचं पण आहे आणि म्हणजे त्यांची समर्थपणे तुम्हाला साथ मिळाली. एखाद्या 70% व्यवसाय आधी सांभाळला. मी डेकोरेटर्सकडे ओळख का बाकीच्या ज्या सोयी सुखसोयी आणल्या ते का आणले तर आमच्या बायकोने मला साथ दिली. त्या गरीब परिस्थितीत मला न डगमगता माझ्या हलाखीच्या परिस्थितीत न डगमगता माझ्यावर राहून आज तिने एवढं हे वैभव माझ्यावर उभं केलं. तिच्या 70% सहभाग आहे. जेवण वगैरे अनुजा बिर्याणी सेंटर जो बिर्याणी सेंटर आहे आमचा घरगुती जो घरातून होममेड बिर्याणी दिली आहे. आज आम्ही जी 1 किलोपासून 100 किलोपर्यंत जी बिर्याणी तयार केली जाते ती घरातून तयार केली जाते होममेड. जे मालवणी जे आयटम लागतात लोकांना 1 किलोच्या घरात आम्ही आमच्या बिर्याणी सेंटरच्या माध्यमातून दिल्या जातात. टोटल ती पूर्ण तिची जबाबदारी आहे पूर्ण ती सांभाळते. त्यालाही माझा प्रश्न आहे कसा काय हा वाटला सगळा प्रवास म्हणजे अनुजा कॅटर्स पर्यंत आपणचं जे हे होतं म्हणजे कर्तृत्व होतं ते कसा वाटलं तुम्हाला प्रवास काय सांगायला? 1999 साली लग्न झालं त्यावेळी आमचं कॅन्टीन होतं तहसीलदार. मला काहीच करता येत नव्हतं. मी खेड्या गावात माझं माहेर असल्यामुळे मात्र ते मला काही माहीत नव्हतं. चपात्या पण लाटता येत नव्हत्या. नंतर यांनी एक बाई ठेवली म्हणजे चपात्या करण्यासाठी. तिने मला चपात्या शिकवल्या. नंतर मी 100-150 चपात्या कॅन्टीनला भाजून द्यायचे. तर हळूहळू मग ते कॅन्टीन दुसरी मुलगी झाल्यावर कॅन्टीन बंद पडलं आमचं 2001 साली. नंतर मग आम्ही अशीच परिस्थिती आमची बिकट आली. सगळं गेलं आमचं काय होतं तेवढं गेलं. नंतर मी हळूहळू अशी कामं करायची कोणाच्या कामाला जायचं. नंतर मग मी
खूप हात काढले आम्ही. पण तुम्ही म्हणजे समर्थपणे त्यांना साथ दिली. तुम्ही जर साथ दिली नसती तर ते म्हणजे जसं सद्गुरूंचा आशीर्वाद होता तसा समर्थपणे पत्नीचा तुम्हाला एक म्हणजे साथ राहिली. समर्थ जसं तुम्हाला पत्नीची साथ राहिली तसं तुमचं कुटुंब देखील या व्यवसायामध्ये आहे. तुमच्या आपल्या या चर्चेमध्ये प्रणिता पण आहे तुमची मुलगी आणि तिचा याच्यामध्ये दुसरी पिढी अपडेट आहे. म्हणजे खरं तर तिला प्रश्नच माझा असा आहे की तुला हे सगळं प्रशिक्षण जे आहे ज्याच्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात तुझ्या घरात मिळालेलं आहे. म्हणजे आबा या युनिव्हर्सिटीमध्ये तुला ते सगळं कॅटरिंगचं असेल किंवा हे मॅनेजमेंटचं हे मिळतं. काय सांगशील आता म्हणजे आज जी प्रगती होते आमच्या वडिलांची किंवा या सगळ्या व्यवसायाची काय सांगशील? खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आपण माहिती आहे आणि त्यात कुठेतरी माझ्या पण वडिलांचा खालीचा वाटा आहे हे मला खूप प्राऊड फील होते. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज खरं तर पर्यटन विकासाची गरज आहे आणि हे असताना आम्ही हे पर्यटन विकासाच्या दृष्टीने एक रेस्टॉरंट ओपन केलंय म्हणा किंवा टेक्को नोरिसीच्या माध्यमातून आम्ही त्यांना आमचं मालवणी जेवण देतो आणि त्यांना आमच्या जेवणाची कुठेतरी खवय्येगिरी त्यांना आम्ही लाभवतो आमच्या कॅटरर्सच्या वतीने. आणि यात कुठेतरी माझ्या वडिलांचा खूप मोठा हात आहे हे मला आधी खूप महत्वाचं वाटतं आणि त्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असतं की काय करावं काय करू नये किंवा आपल्या दृष्टीने काय करावं आणि आपल्याबरोबर करता करता दुसऱ्यांना कसा फायदा व्हावा हे त्यांच्यासाठी मेन ध्येय असतं. म्हणजे नुसतं आपलाच फायदा करून चालत नाही तर दुसऱ्याला देखील फायदा व्हावा हे त्यांचं एक मेन ध्येय आहे आणि नेहमीच आम्ही त्यांना त्या बाबतीत मदत करू. नक्की नक्की. म्हणजे हा सगळा प्रवास होता म्हणजे मला ते बघायचं की हा सगळा प्रवास करत असताना पुढच्या पिढीतली तुमची मुलगी देखील कन्या देखील हे सगळं सांभाळणारे तुम्ही तयार केलात निश्चितच. हा सगळा संघर्षमय प्रवास होता आणि या संघर्षमय प्रवासामध्ये तुम्ही उभे राहिलात हे खरंच प्रेरणादायी आहे. नवउद्योजकांसाठी जे आहे ते प्रेरणादायी आहे. लोक नोकरीच्या मागे धावत असतात हताश होतात व्यवसायामध्ये अपयश होतात पण तुम्ही तर अनेक म्हणजे अपयशाची हे पचवून तुम्ही मोठे झालात आणि या सगळ्या याच्यामध्ये नव्याने उभ्या राहणाऱ्या युवकांना काय सांगाल तुम्ही? आजच्या पहिल्यांदा एका पिढीला आपल्या जर आपण 100 जर मुलं उद्योजक धरले म्हणजे नवीन उद्योजक धरले तर त्यातले मी बघितले माझ्या 7-8 वर्षात किंवा माझ्या मागील प्रवासात त्यातले 20% सक्सेस होतात. ते 20% सक्सेस होतात ते फक्त स्वतःच ऐकतात स्वतःच्या मनाचं करतात स्वतःच्या बुद्धीला पटेल तेच करतात म्हणून ते 20% लोकच सक्सेस होतात. बाकीचे 80% फेल होतात. कारण ज्यांना त्यातली कुठच्याही प्रकारची माहिती नसते ते त्यांच्या बरोबर असतात ते त्यांना सांगत असतात. एखाद्या बँकेत जर त्याने कर्ज प्रपोजल करायला गेलं आणि जर त्याने आपल्या मित्राचं चर्चा केली बघा मागचं कर्ज व्हा बँकेत नाही बँकेत कर्ज त्या मिळणार नाही त्याच्या सिक्युरिटी लागतात त्या जामीन लागतं तुझ्याकडे काय असा करून त्याला निगेटिव्हिटीकडे ओढतो. आज मी माझ्या प्रत्येक नवजे उद्योजक असेल किंवा माझा कामगार असेल त्याला आम्ही काय सांगितलं की बाबा रे तुम्ही हे काम करा थोडंफार त्रास घ्या बघा तुम्ही नक्कीच स्वतःच्या पायावर उभे राहतो. आणि आबा उठल्यापासून कोणीही गेलेलो काम करून तो अडकळात पडतो नाही का तर तो बारीक सारी गोष्टी शिकलेला असतो अनुभव शिकलेला असतो. आज आपली जी शिक्षणची पद्धत आहे मोजमाट पट्ट्या त्या मोजमाट पट्ट्या तुम्ही जाऊ नका तर फक्त घ्या ज्ञानाचा वयात आपण व्यावहारिक ज्ञान पण प्रॅक्टिकली जर ज्ञान असा तर कोणाकडे शिका पहिल्यांदा. हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर पहिलं वायपिंग घालतं हाऊसकीपिंग घालतं काय मुलांका तर का की जर तू मॅनेजर झाल्यावर त्या हॉटेलचं व्हायचं आहे काय पुढे गेलं तर वायपिंग हाऊसकीपिंग करणार काय कुठच्या प्रकारे प्लेट ह्या करता कुठच्या प्रकारे तुमचं पोचता ह्या तुका माहिती व्हाय मॅनेजरला तुका आता येऊ व्हाया त्याच्यासाठी प्रशिक्षण असतात. नवउद्योजकांका आम्ही कुठच्याही व्यवसायात असा नाही पुढची गोष्ट 5 वर्षात किंवा 2 वर्षात किंवा 3 वर्षात उद्योगपती कोण जाणार नाही किंवा कंपनीचा मालकही जाणार नाही. आज लॉस काही लोक लॉस हॉटेल व्यवसायात म्हणा किंवा इतर धंद्यात कॅटरिंगच्या म्हणा किंवा आपल्या पर्यटन जिल्ह्यात जे प्रोजेक्ट तयार झाले त्याच्यात काही आपल्या राजकारण्यांचा सुद्धा सहभाग ओतून त्यांच्यात ते उभे केले पण ते सक्सेस होऊ नाही काय तर सक्सेस न होण्यामागे कारण काय तर त्यांची निगेटिव्हिटी. आपण पहिल्यांदा पॉझिटिव्हिटी विचार करणार नाही कुठच्याच गोष्टीची. प्रत्येक नवउद्योजक नाही बा संकटाच्या पाठकडे धावा शिकावा. संकटांका भियान जर पळाल्या तर संकटात तुमच्या पाठकडे लागते.
प्रत्येक धंद्यात जीवनात खयच्याही जीवनात ज्यावेळी आपण पाऊल टाकतो त्यावेळी प्रत्येक वेळी सुखाबरोबर दुःख हे असतात, पण दुःख या पहिला पचवूक शिकावा. एखाद्या अपयश येताला, अरे एखाद्या स्पर्धेत म्हणा अपयश येताला म्हणता ती तर तुमका एक छानपणाची फरक असता. अरे मी हे चुकलोय, माझा टायमिंग चुकला. मी आज प्रत्येकाला सांगितलं की वेळेचा बंधन ठेवा. जर माणसान वेळेचा बंधन ठेवला तर तो शिस्तीत वागतो. शिस्तीत वागल्यानंतर चांगला काम करतो. चांगला काम केल्यानंतर तो त्याच्यात यशस्वी होतो आणि त्याला त्या वेळेच्या काट्यानुसार त्याला पैसे मिळतात. जर टायमिंग मॅनेजमेंट नसला, आज जगात टायमिंग मॅनेजमेंट वर मुंबई चालली. आज जग टायमिंग मॅनेजमेंट वर चालला सगळा. म्हणून त्यांनी घड्याळ तयार केला. नाही तर घड्याळ तयार केला नसतं. केव्हा धप्पा केव्हा उठा, केव्हा जेवण, केव्हा कामगार, केव्हा पैसे मिळाले. काय आपण मालवणी माणूस ना एका वेगळ्या धाटणीत जाऊन काय ती आता पद्धत राहा नाही. कारण आता फास्ट विकास होत चाललो. ज्यावेळी जर हायवे जातो त्यावेळी बाकीचे दळणवळण, ज्यावेळी जगातली खर्चाही याच्यातली दळणवळण, गावात रस्तो सुद्धा आल्यानंतर लाईटी लागतो. लाईटी लागल्यानंतर तरी 4 दुकानं आहेत. हे जो ट्रेंड तोच आज सगळीकडे चाललेला विकास म्हणतो. तो काय तुमका लोक घराकडे तुमच्या खड्यात खर्ची घालूचे नाही, ते आपण घालूचे असतात. ते कशामुळे घालूचे असतात तर आपण नाही ते कमवत असतात. ते रस्त्यात आपण पंजाबी धाब्यावाला एका जागातून आपली गाडी घेऊन फिरायचा नसता. थंय काहीतरी धंदो करतो असता. आपण काय करतो तर वडापावाचं दुकान घालतो. वडापावाचं दुकान कशा घालतोय? 4 जण एकत्र या ना, बसा थंय बाहेर गदाने म्हणतात ते थंय 4 जण एकत्र या. काय घरात आहे तू कोणा जागा घराच्या जागा तू विकत त्याची ताकद नसतात. 1 महिना 1 वर्ष पहिल्यांदा स्वतः राहा ते करा. नंतर बँकेकडे जा. बँक तुमचा नक्कीच 5 लाख नोंद करायचं तुमका 8 लाख देते. कारण तुमचा व्यवसाय बघतो. पण आता मी ह्या आबाकुटकरांचा हॉटेल रेडी केला तर रोल मॉडेल, पर्यटनाचा रोल मॉडेल म्हणून तयार केला. मी म्हणाक नाही की बाबा ते माझं हॉटेल चालतं का न चालतं. काय आपण आज लोकांना टुरिस्टांका आपल्याकडची मालवणी थाटणी, आपल्याकडे असलेल्या वस्तू हे जर आपण त्यांना दिले, मातीच्या भांड्यातून त्यांना जेवण सर्व केला आपल्या मालवणी हॉटेल, तर त्या मातीच्या भांड्यात जी जीवनसत्व ही त्यांना पटवून दिली तर नक्कीच आपली जी जुनी मातीची भांडी लोकांना फोडून टाकली आणि नवीन नवीन भांडी घेऊन जेवणा करतात. काय आणि आज आपण रोगांना आमंत्रण देतो. काय त्यांना म्हणतात 10% ते लोक सुद्धा. म्हणून आज मी उद्योजकांना काय आणतो की बाबा नवीन पोरगी आहात तुम्ही, धंदो खर्च उघडताना बँकेच्या कर्ज घेऊन पहिला उघडू नका. पहिलं स्वतः तयार करा, गुडविल तयार करा. मग बघा तुमका लोक आपण म्हणून विचार करते. तुम्ही आपण म्हणून मार्केटिंग करताय, पण तुमच्या आई बापांनी जी दमनी ठेवली किंवा तिचा कमवून ठेवला काय विकू नका. विकल्यात का तुम्ही फसल्या. कारण 5 वर्षात तुम्ही खर्च्या फेकले आता. जसे समुद्राच्या लाटेवर पत्रो आतमध्ये असतात तो फेकलो होता बाहेर आणि मग ते बाजू टाकलो होता आणि त्याच्यावर मग कोणीही चालतं, फॉरेनर घेऊन चालतं. तर ज्या बीचवर जाऊया नको कचरा दुसऱ्या बीचवर जाऊया काय, तशी परिस्थिती होती. मला शेवटचा प्रश्न असा आहे की आबाकुटकरांचं हॉटेल म्हणजे तुम्ही नावं ठेवू शकला असता, तुम्ही जर ग्रंथ विविध वाचलेले आहे ते सगळं, पण आपल्याच नावाचं ब्रँडच म्हणून वापरायचं म्हणजे हा विश्वास तुमचा कसा काय आला की आबाकुटकरांचं हॉटेल म्हणून तुम्ही याच नावाने? आबाकुटकर पहिल्यापासून लोकांना माहित आहे, त्याचा स्वभाव माहित आहे. आम्ही रपटप माणसं. जरी आज आम्ही उद्योग मोठ्या जरी ह्याच्यात घेऊन टेपलो त्यावेळी असेच राहतो. कारण मालवणी असो, माका मराठी माणसं माझ्या भाषेबद्दल माका काही मिळाला, माझ्या मालवणीबद्दल. आणि मी काश्मीरात तरी मी दलगेट मध्ये ज्यावेळी एका कपला घेऊन गेलो, हनीमून कपला काय ते फिरवच्यासाठी काय, तर ते का फक्त मी म्हटलं हे ते माकाची केस घेऊ नका कसे राहतो नुसतं कमी सहामतीन चौकात तिथे घेऊन मानणारे. तर त्यांना मालवणी समाजली आमची, ते सगळ्या माझ्या अंगात येते त्यावेळी. सगळे भिवक ना आणि मेले तरी काय काश्मीरात मेले ते शहीद मनात मरतात माका अडकते त्यावेळी त्याच्या छाटी लोक पण सांगतात काय माका मारले नाही मा काश्मीरा तर मी शहीद म्हणत वाडी घेतली काय भियाची गरज नाही काय, पण खोटा तर खोटा काय. ह्या ज्यावेळी आम्ही सगळी गोष्ट त्यावेळी आबाकुटकर सरळ म्हणजे कोणाकडे जरी विचारलाय तेव्हा तो फटकळ मनुष्य स्पष्ट होता. कारण आम्ही एखाद्या रुपये जर कोणत्याही काढून दिला तर तितक्याच आमका जितकी गरज आहे तितकी आम्ही घेतो.
त्याच्या पुढे गवतं नाही, कारण त्याच्यात आम्ही चांगली सर्व्हिस देऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाच्या मी घराघरात गेले. आबा कोटकर आज 7 वर्षात मी त्या माझ्या फटकळ स्वभावानुसार या लोकांच्या प्रेमात पण पडले. लोक म्हाका आज आदरयुक्त माझो म्हाका आदर दितात, मी तितकोच त्या आणि त्यांना लोकांना आदर दिते. त्यामुळे आबा कोटकरांचं हॉटेल म्हटल्यानंतर आम्ही ब्रँड म्हणजे आमची जी क्वालिटी आहे, जे मसाले आता मी घरगुती जे मसाले तयार करतो हे बाहेर दळून दिलो नाही. आमची क्वालिटी कोणाला घेऊन नाही असं. आम्ही घरात नवरा बायको आम्ही दोन्ही मसाले घालून ते तयार करतो आणि जेवण तयार केलं. आता लग्नाच्या बाद आमची दोन्ही कार्यालय स्वामी समर्थ बांधा अलगनंदा हॉल आणि इतर ठिकाणच्या आमच्या जागा त्या आमचे कॅटरिंग जेवण लोक काय म्हणतात, अरे जेवण कोणा केल्यात कॅटरिंग आबा करा, मग आम्ही येतो, मग आमचं जेवण दाखवतो. कारण त्या मॅनेजमेंटने तसा ठेवला, मग तो गरीबात तो गरीब येऊन नाही तर व्हीआयपीतला व्हीआयपी तो थंय जेवण जातात. चांगला आबा सवय माहिती आबा म्हाका काय फायदा तर मस्त दिसतो. नक्कीच हा सगळा प्रवास होता आबा कोटकरांचा. आबा कोटकरांचं हॉटेल अशा पद्धतीचं ब्रँड म्हणजे स्वतःच्या नावाने आणि स्वतःची गुडविल निर्माण केली आहे, ती त्या गुडविलवरती लोक येतील, खवय्ये येतील, हा विश्वास जो आहे तो विश्वास या निमित्तानं प्रकट होतोय. निश्चित स्वरूपात सद्गुरूंचा किंवा ईश्वरी अधिष्ठान प्रत्येकाला लाभतं, प्रत्येकाला मिळतं आणि त्या अधिष्ठानातून माणूस भरारी घेतो. त्याचबरोबर कष्ट आणि सचोटीची गरज असते. त्याचबरोबर कुटुंबाचाही आधार मिळणं आवश्यक आहे. पत्नीचा समर्थ साथ, मुलांचा समर्थ साथ, मग अगदी मी म्हणेन कुटुंब रंगलं या व्यवसायात. अशा पद्धतीनं ही सगळी वाटचाल आपण पाहतोय. एकूणच या सगळ्या आबा कोटकरांचं म्हणजे पुस्तक चालत असताना त्यांचे अनुभव, त्यांनी केलेली त्यांची जिद्द, त्यांची सचोटी या सगळ्यांचाच विचार करता हे सगळं प्रेरणादायी आहे. निश्चित स्वरूपात आबा कोटकरांसारखं व्यक्तिमत्व निश्चितच नवतरुणांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. हे आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव.